आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे करडीच्या भाजीचा दालच्या. तुम्ही दालच्या तर खूप खाल्ला असेल, पण करडीच्या भाजीचा दालच्या खाण्यासाठी एक नंबर बनवून तयार होतो. आणि डाळ मखनीला काय करतात, दाल मखनीपेक्षा भारी करडीच्या भाजीचा दालच्या लागतो. एक नंबर खायला लागतो. आणि नॉर्मली असं घरात करडीची भाजी जर तुमच्या आवर्जून कुणी खात नसेल, तर असा करडीच्या भाजीचा दालच्या नक्की बनवा. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आता बऱ्याच जणाला करडीची भाजी माहीत असेल, बऱ्याच जणाला माहीत नसेल. हे पहा, ही अशी असते करडीची भाजी. आता ॲक्च्युली मी ही करडीची भाजी पूर्ण साफ केली आहे. यातली चांगली चांगली भाजी काढून घेतली. आता बऱ्याच जणाला माहीत नाही म्हणून दाखवायची म्हणून मी ती ठेवली होती. तर इकडं बघा, ही घेतलेली आहे मी करडीची भाजी. स्वच्छ धुवून घेतली, साफ करून घेतली, कट करून घेतली. पानच घेतले आहेत करडीचे. 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 20-25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 2-3 हिरव्या मिरच्या. दालच्या बनवायचं म्हटलं तर मिक्स डाळी लागतात. त्याच्यासाठी अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ. ह्या तिन्ही डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. करडीची भाजी देखील स्वच्छ छान साफ करून धुवून नंतरच कट करायची आहे. आता कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये या तिन्ही डाळी टाकून घ्यायच्या. तर तिन्ही डाळी ज्यावेळेस दालच्या बनवायचा असतो त्यावेळेस डाळी सेम प्रमाणात घ्यायच्या. आणि दालच्यामध्ये शक्यतो या 3च डाळी वापरल्या जातात. आता या डाळी कुकरमध्ये घालून घेतल्या. सोबतच आता जो आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, सोबतच आपली करडीची भाजी, या सर्व जिन्नस ज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या सर्व जिन्नस इथं कुकरमध्ये घालून घेतल्या. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मध्यम आकाराचे 3 ग्लास मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे. सोबतच इथं चिमूटभर हळद पावडर घालून घ्यायची. सोबतच इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 2 चमचे इथं कुकिंग ऑइल घालून घ्यायचं. आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या छान 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या. कुणाच्या कुकरला 3 शिट्ट्या लागतात, कुणाच्या कुकरला 4. इथं 3 शिट्ट्यामध्ये आमच्या कुकरमध्ये छान मऊसूत डाळी शिजून होतात. आमचं गॅसचं काम खतम झालेलं आहे, म्हणजे गॅस संपाय आला आहे, म्हणून आता मी इथं ही शेगडी सुरू केली आहे वापरायला. आणि आजची रेसिपी त्याच्यावरच मी केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता, मस्त आपली भाजी डाळ शिजलेली आहे. आता हिला छान मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंडा करूनच, वाफ काढूनच नंतर झाकण खोलायचं. आता तुम्ही पाहू शकता, मस्त मऊसूत डाळ आणि भाजी शिजली आणि मॅशरने छान मॅश होत आहे. छान अशी एकजीव डाळ आणि भाजी करून घ्यायची, म्हणजे टेस्ट जी आहे ती खूप भारी येते. आणि जो लसूण, हिरवी मिरची वगैरे आहे तेही छान मॅशरने मॅश व्हायला हवं. या पद्धतीने छान मऊसूत डाळ वगैरे शिजली ना, सर्व जिन्नस छान मॅश होतात. आता आपण रेसिपीची पुढची प्रोसेस करू. गॅसवर इथं शेगडीवर कढाई ठेवून दिलेली आहे. कढईमध्ये तेल छान गरम झालं. तेल गरम झालं की लगेचच याच्यात चिमूटभर मोहरी घालून घेतली, चिमूटभर जिरे घालून घेतले. मोहरी जिरेची छान फोडणी बसलेली आहे. आता मध्यम आकाराचे छोटे छोटे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले होते, कांदा घालून घेतला. सोबतच 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली, जी मी उकळात आबडधोबड कुटून घेतलेली होती. तर कांदा हलका लालसर झाला नंतर टोमॅटो घालून घेतलं आणि टोमॅटो घातल्यानंतर छान टोमॅटो देखील परतून झालं. आता इथं आपला कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण वगैरे छान फोडणी देऊन झाली आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले. दालच्या म्हणलं की दालच्यामध्ये मेन असतं ते मसाले. आता स्पेशल दालच्याचा मसाला देखील भेटतो, माझ्याकडे मसाला नव्हता तर बाकीचे मसाले घालून मी इथं हा दालच्या बनवला. लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला, सोबतच खानदेशी मटण मसाला चिमूटभर मी इथं घालून घेतली, हळद पावडर. आणि स्पेशल दालचा मसाला असेल तुमच्याकडं तर दालचा मसालाही वापरू शकता. तर हे सर्व मसाले घातले छान. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून खाली लागू नये म्हणून छान पाणी घातलं आणि मसाले छान मिनिटभर शिजून घेतले. नंतर आपण जे डाळ भाजी वगैरे शिजून घेतलेली होती
ती इथं कढईमध्ये घालून घेतली. आता तुम्हाला दालच्या किती बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालून घ्या. आता एवढा जास्त दालच्या घट नसतो, थोडंसं मी ही इथं पाणी घालणार आहे. आता हा दालच्या आमच्याकडे 2 वेळेला खायला झालेला आहे, कारण 1 वेळेला आमच्याकडे एवढा खतम होणारच नाही, कारण आमच्याकडे खूप जास्त मेंबर घरात खाण्यासाठी नाही आहेत. तर पण खायला 1 नंबर लागतो. जेव्हा कधी मी कशाचाही दालच्या बनवून तो थोडा जास्तच बनवते. माझे हसबँड आवडीने हा दालच्या खातात. तर इथं मी पाणी घालून घेतलं आणि पाणी घातल्यानंतर वरतून थोडंसं मीठ देखील घातलं होतं, कारण नाही का ना मीठ मला थोडंसं कमी वाटत होतं. तर मीठ घातलं आणि छान आता याला 4-5 मिनिट उकळून घ्यायचं आहे. छान याला उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला दालचा जो आहे त्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता या स्टेजला मी खूप सारं भरपूर 2-4 चमचे तूप घालायचं. तूप किंवा बटर वरतून घातलं ना दालच्यात, हाय दालच्याची जी टेस्ट आहे ना ती नेक्स्ट लेवलला जाते, खूप भारी येते. तर मस्त गावरान गाईचं 2-4 चमचे तूप घालून घेतलं आणि छान 4-5 मिनिट हा दालच्या इथं शिजवून घेतला. 4-5 मिनिटानंतर मस्त असा आपला दालच्या खाण्यासाठी तयार झाला. तर तुम्ही पाहू शकता आपल्या दालच्याचा कलर, टेक्स्चर कसा आलेला आहे. एक नंबर दिसत आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही दाल मखनीला काय करता, दाल मखनीपेक्षाही भारी हा दालच्या खायला लागतो. एक नंबर टेस्ट येते. नक्की या पद्धतीने दालच्या बनवून खा आणि तुमच्या घरी तुमच्या सर्व फॅमिली मेंबरला खाऊ घाला. परत तुमच्याकडं हा दालच्या बनवायची नक्की डिमांड करते, ही माझी गॅरंटी. तुम्ही पाहू शकता मस्त एक नंबर आपला दालच्या तयार झालेला आहे. तर आता गरमागरम हा दालच्या ताटामध्ये वाढून घ्यायचा. तर हा दालच्या तुम्ही ना भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, पण भातासोबत एक नंबर लागतो. तुम्ही तुमच्या घरी ही दालच्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली दालची रेसिपी कशी झाली. खरं सांगते एक नंबर बनवून तयार होते आणि मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहील आणि माझ्या म्हणण्यावर तुम्ही तुमच्या घरी असा दालच्या नक्कीच बनवून खा. कारण बऱ्याचदा पालेभाज्या खाण्यासाठी मुलं नकार देतात आणि घरच्या माणसाचंही वाकडं तिकडं तोंड होतं आणि बऱ्याचदा पालक अशी ह्याची भाजी, करडीची भाजी यांना तर मुश्किलनीच खातात. तर म्हणून एकदा तुम्ही करडीच्या भाजीचा असा दालच्या नक्कीच करून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर एक लाईक आणि एक कमेंट तर नक्कीच करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, पोट भरून खा आणि नक्की पुढच्या व्हिडिओची वाट बघत राहा.